शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी कारंजा तहसील कार्यालयावर सकाळी 8 वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून हे मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असणार आहे। या निवडणुकीमध्ये 27 उमेदवार आपले नसीब आजमावण्यासाठी रिंगणात उतरले आहे। मी अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा। काय अपेक्षा आहे आपली आपल्या उमेदवाराकडून? सर, आमचा उमेदवार हा जनसामान्याचा आणि शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्या अधिकृत उमेदवार श्री माननीय श्री श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत आणि यांनी गेल्या त्यांच्या टर्ममध्ये शिक्षकाची सर्व समस्या आणि अडचणी निवारण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। तसेच हे सर्वांच्या संपर्कातले नेते आहेत आणि आम्ही 100% खात्रीने सांगतो की यावेळेस तिन्ही पक्षाचं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या सहकार्याने आमचे उमेदवार 100% निवडून येतील याची मला ग्वाही आहे। म्हणजे सदोर शिक्षकाचे नेहमी काम करत राहील हे सुद्धा आम्हाला याची कारंजा तहसील कार्यालयाच्या बाहेर साधारणतः 10 ते 11 बूथ लागलेले असून कारंजालाड तहसील कार्यालय मतदान केंद्रावर साधारणतः 705 मतसंख्या आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत अंदाजे 65% मतदान झाले होते। मतदान केंद्रावर वोटिंग करायला आले असलेल्या शिक्षकांमध्ये मात्र एक चर्चा चालू होती। आमच्या विदर्भ न्यूज प्रतिनिधींनी मतदारांशी चर्चा केली असताना असे आढळून आले की ही निवडणूक शिक्षकांची आहे। या निवडणुकीमध्ये शिक्षकच मतदान करतात, त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा अधिकारही फक्त शिक्षकालाच असायला पाहिजे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर नितीन धांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। डॉक्टर नितीन धांडे यांचा संपूर्ण कार्यकाळ आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम याबाबत आपण आढावा घेतला तर निश्चितपणे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे आणि या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सर्वांशी संपर्क केला त्यामध्ये डॉक्टर नितीन धांडे यांना खूप मोठ्या प्रमाणात पसंती मतदारांनी दर्शविली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर धांडे यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे। कारण भारतीय जनता पार्टीचं एक मोठं बळ नितीन धांडे यांच्या पाठीशी उभं आहे आणि मतदार हा जागृत मतदार या मतदारसंघातील असल्यामुळे त्यांनासुद्धा माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचा जर आपला शिक्षक आमदार असला तर त्यांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडू शकतो। त्यामुळे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर नितीन धांडे यांचा विजय हा जवळजवळ निश्चित झाला आहे। प्रतीक्षा आहे ती फक्त मतमोजणीची। या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केला असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आढळून येत आहे। या निवडणुकीमध्ये 27 उमेदवार रिंगणात आहेत। आता काही लोकांशी आम्ही चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की वोटर हा शिक्षक आहे, तर उमेदवारी शिक्षक असला पाहिजे, याबद्दल तुमचं मत काय? अरे कसं आहे, आता आपल्या घटनेनं प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार दिला आणि त्यामुळे बरोबर आहे त्यांचं म्हणणं, जे काही म्हणत असतील की शिक्षकालाच वोटर केलं पाहिजे, परंतु सर्वसामान्य जो आमच्या शिक्षकाची काळजी करतो, जो आमचे प्रश्न मांडतो, अशानं निवडून जाईल। शिक्षक मतदारसंघात एकूण 27 उमेदवार रिंगणात आहेत आणि साधारणतः 35,000च्या वर वोटरसुद्धा मतदारसंघामध्ये आहे। काय अपेक्षा आहे आपली? काय येणाऱ्या इलेक्शनमध्ये निवडून जो कोणी येईल त्याच्याबद्दल आपली अपेक्षा काय? अपेक्षा हीच राहील की त्यांनी शिक्षकांच्या सगळ्या समस्या सोडव्या। आता बऱ्याच समस्या जे विनाअनुदानित तत्वाचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी कोणी काही केलं, प्रत्येकजण येतो आणि आश्वासन घेऊन जातो। शिक्षक जर मतदार आहे तर आमदारसुद्धा शिक्षकच असला पाहिजे, या अपेक्षेने शिक्षकाचे जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने मांडू। आपण सध्या राजकुमारजी बोनकिले शिक्षक परिषद यांच्या बूथवर आलो आहोत। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार श्रीमान राजकुमार श्रीरामजी बोनकिले हे उमेदवार असून आमचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे की या शिक्षक मतदारसंघ हा शिक्षकांच्याच नावाने ओळखला जातो आणि या मतदारसंघाचा आमदार हा पेशाने शिक्षकच असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।